दिशा सालियांच्या कुटुंबाशी दुरान्वय संबंध नाही, खोट्याचा नायटा कराल तर तुमच्यावर बुमरँग होईल, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। सत्ताधारी पक्षातील नेते ठाण्यामधील भ्रष्टाचार बाहेर काढत असताना नागपुरात दंगल हा योगायोग पाहण्यासारखा। नागपुरातील हिंसाचारावरून उद्धव ठाकरेंचा ठाण्याकडे रोख। तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते, विधान परिषदेत चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल। संजय राठोड यांच्या प्रकरणावर अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर चित्रा वाघ आक्रमक। नागपूरच्या नंदनवन आणि कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीमधील संचारबंदी उठवली, तर हिंसाचार झालेल्या भागातील संचारबंदी जैसे थे। औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेसाठी लोखंडी पत्रे ठोकले, कबरीपर्यंत कुणीही पोहोचू नये म्हणून पुरातत्व विभागाकडून खबरदारी, कबर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त। नाशिकमध्ये हत्येचा थरार, वर्चस्व वादातून 2 सख्या भावांचा अंगणातच निर्घुण खून, मृतांपैकी एक राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी, 5 जण ताब्यात। पुण्याच्या कोंढव्यामध्ये पार्किंगच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करणारा पोलिसांच्या ताब्यात, जखमी तरुणावर उपचार सुरू। खोक्या भोसलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, ढाकणे पिता पुत्राला मारहाण प्रकरणात शिरूर कासार न्यायालयाचा निकाल। क्रिकेटर यजुवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब, वांद्र्यामधल्या कुटुंब न्यायालयाकडून घटस्फोटाला मंजुरी। छत्तीसगड राज्यातील बस्तरमध्ये 24 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यास सुरक्षा दलांना यश, 18 नक्षलवाद्यांचे शव पोलिसांच्या ताब्यात।